तर रामराम मंडळी, आजचा दिवस सुरू होतोय मुंबईच्या धावपळीपासून. चला तर मग निघूया ऑफिसला. रूममधून बाहेर पडलो आणि रोजची हीच वाट. आधी रिक्षा पकडायची आणि मग स्टेशन. हे बघा मित्रांनो, हे आहे रिक्षा स्टँड. रिक्षा मिळाली आणि 15 मिनिटात स्टेशनला पोहोचलो आणि आता खरी मुंबईची धावपळ सुरू झाली. ही आहे आपली आजची लोकल. ती पण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर होती. मग ब्रिजवरून त्या प्लॅटफॉर्मवरती गेलो आणि म्हटलं चला वेळ न दवडता चढूया. आज जरा नशीब चांगलं होतं, लोकलमध्ये बसायला जागा पण मिळाली. सकाळची गर्दी टाळून थोडं निवांत जाता येणार होतं, याचा थोडा आनंदही होता. आणि आलो थेट ठाण्याला. इथली गर्दी बघा जरा. आणि ठाणे स्टेशनला तुम्ही केव्हाही या मित्रांनो, तरी इथे गर्दीच असते. ठाण्याला तर उतरलो, पण आता ठाण्याहून आपल्याला पुढची लोकल पकडायची होती, म्हणून प्लॅटफॉर्म नंबर 9 आणि 10 कडे निघालो. पुढची लोकल पकडली आणि आता निघालो आपल्या पुढच्या स्टॉपच्या दिशेने. पुढे आपल्याला उतरायचं होतं दिघा स्टेशनला, जे आता नवीनच झालं आहे. आणि शेवटी पोहोचलो दिघा स्टेशनला. आणि दिघा स्टेशनचा परिसर खूपच सुंदर आहे मित्रांनो, पण इथूनही अजून आपला प्रवास बाकीच आहे. स्टेशनच्या बाहेर जाऊन रिक्षा पकडायची. सकाळी आलो तर रिक्षासाठी इथे लाईनमध्ये उभं राहावं लागतं, पण आपण दुपारी आलो आहे म्हणून रिक्षा तर मिळाली. पण इथे एक वेगळीच गोष्ट आहे, रिक्षा भरायला पण बराच वेळ लागतो. कॅम्पस जवळ पोहोचलो, पण सकाळपासून प्रवास करून आता भूक मात्र लागलीच होती. म्हटलं आधी काहीतरी खाऊया. मग आलो आपल्या खाऊ गल्लीत आणि आज मेन्यूमध्ये होती झणझणीत मिसळपाव. एक नंबरच होती मित्रांनो. प्रवासाचा सगळा थकवा या एका प्लेटने दूर केला. मिसळ फस्त गेली आणि आता शेवटी पोचलो आपल्या कॅम्पसमध्ये, दॅट इज माइंडस्पेस ऐरोली. तर आता जायचं होतं आपल्या डेस्कवर, सेकंड फ्लोअर. आणि आज लिफ्ट नको म्हणत थेट आपण स्टेअर्सनीच निघालो. वर पोचलो, थोडं फ्रेश झालो आणि अर्थातच एक छोटासा लुक चेक तर बनतोच. आता लॅपटॉप सुरू केला आणि सुरू झाला आपल्या दिवसाचा खरा भाग, म्हणजे कामाला सुरुवात. आणि हा बघा आहे आमचा रोजचा वर्किंग झोन. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. मुंबईच्या रस्त्यापासून लोकलच्या गर्दीपर्यंत आणि शेवटी ऑफिसपर्यंतचा हा रोजचा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत राम राम.